सो लेट स्टार्ट. हो, मॅच झाली. मॅच एवढी खतरनाक झाली की त्याची लिमिट नाही. विराट कोहलीने सेंचुरी बनवली ती. ते विनिंग कॉजमध्येच यायची होती म्हणून आपण जिंकलो. भाऊचा रेकॉर्ड तुटला नाही पाहिजे म्हणून आपण जिंकलो. आणि कोणी शिल्लक बोल राहिलं तर की बा ते काय झालं तर ते ग्लोरी आणि ग्रोवल ना ग्रोवल करायचं होतं काहीतरी आम्हाला जर असं. तर आज सगळी खोलून ठेवून दिली सगळ्यांची. आणि भाऊ हे कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट सांगतो. डीव होता भाऊ तिकडे, भयंकर होता बनून ते इथपर्यंत पोहोचले. आणि एक गोष्ट अशी की मजा आली जे चालला. अरे यार, हर्षित राणाला नाव द्या. हर्षित बोल्ट म्हणा की राणा बोल्ट म्हणा की ट्रेंट राणा म्हणा. ट्रेंट बोल्ट सारखं काम केलं त्यानं, डेल स्टेन सारखं काम केलं त्यानं. कोणाचं नाव लिहायचं ते नाव देऊन द्या. हर्षित स्टेन ठेवून द्या की हर्षित डेल स्टेन ठेवून द्या. असा काही विषय करून द्या. हर्षित ट्रेंट बोल्ट ठेवून द्या. भाऊ एका ओव्हरमध्ये 2 विकेटा काढल्या त्यानं. त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेटा काढल्या. तर काही मजाक तर काही घेऊ नका आता. ज्या हिशोबाने त्याला भाऊले ट्रोल केलं तर त्या हिशोबाने त्यानं त्याची परफॉर्मन्स देऊन दिली. आणि एवढ्या ड्यूच्या याच्यातही भाऊ इकॉनॉमी एवढी अंदर ठेवणं हे मजाकची गोष्ट नाही आहे. चांगला खेळला भाई, लय चांगला खेळला तो हर्षित राणा. मजा आली. गोष्ट करायची मॅचवर, चला मग करून घेऊ. नाही असं कसं मॅचवर यायचं. पहिले मॅचवर नाही यायचं, पहिले बोलून घ्यायचं. तर सेंचुरी खतरनाक आली एकदम. ॲग्रेशनची सेंचुरी होती ते, भयंकर. रोहित शर्माचे 50 खतरनाक आले. दोघांना जे सेलिब्रेशन केलं ते ॲग्रेसिव्हली केलं. विराट कोहलीचं सेलिब्रेशन ॲग्रेशन होतं. आणि जे रोहित शर्मा ते म्हटलं एक की ताळी वाजवता एक छानसा शब्द म्हटला. तो छानसा शब्द जिले म्हणायचा होता त्याच्यासाठीच म्हटला, तो काही विषय नव्हता. ते कसं आहे ना काय, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कोणासाठी काय म्हटलं, पण आपण सिद्ध नाही करू शकत. इट्स ओके, एवढा काही विषय नाही आहे की बा सिद्ध नाही करू शकत तर ठीक आहे, नको करू. पण माहीत आहे आपल्याला कोणासाठी म्हटलं. आणि ते मीटिंग जे होऊ राहील ती की बा विराट कोहली रोहित शर्माबद्दल मीटिंग करायची आहे, तर ऐकून घ्या गोष्ट. ते मीटिंग ODIच्या करिअरबद्दल नाही करायची आहे. ते मीटिंग डोमेस्टिकबद्दल करायची आहे की बा रणजी, दिलीप ट्रॉफी तुम्ही कधी खेळता ना ODI मॅच, विराट कोहली रोहित शर्माला जास्त एंगेज ठेवायसाठी ही मीटिंग तेचसाठी आहे. ठीक आहे. तर ODI फ्युचरवर काही यांचा काही एवढा खतरा नाही आहे. त्यासाठी ती मीटिंग नाही आहे. ती मीटिंग आहे रणजी डोमेस्टिक खेळायसाठी. त्यांना म्हटलं होतं ना की बा डोमेस्टिक खेळायची आहे, तर तो विषय आहे तो. बाकी काही विषय नाही आहे. आलं लक्षात. तर मीटिंगचं हेडॅक डोक्यातून काढून टाका, समजलं. ज्या हिशोबानं आज विराट कोहली खेळून राहिलं तर आज कमीत कमी 150 होते. कमीत कमी 150 होते. 150 कमीत कमी. त्याच्यानंतर किती एक्सपांड होणार ते माहीत नाही, पण कमीत कमी 150 होते. गडबड अशी झाली, 2 विकेटाला लवकर पडल्या आणि त्याच्यानं प्रेशर लय झाला. आणि विराट कोहली जसा आउट झाला की नाही, तर पहिले 2 बॉल 0 झाले ते. त्याच्यानंतर 2 वाईड झाली आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर तो आउट झाला. तर ते थोडीशी गडबड झाली. नाही तर आज 150 होते म्हणजे होते. आणि त्यानं जे उत्तर दिलं सगळ्यांना एकदम, त्याची सेंचुरी मारून किंवा विराट कोहली खतम झाला, विराट कोहली फिनिश झाला, अब्बा आज भी अब्बा ही रहेंगे, कोणाकोणाचे ते तर माहीतच आहे. आणि ते झालं असं आज. आज लय मजा आली भाई. आज कोणी नाही विचारायचं की संडे कसा गेला. आज तोंड फोडून टाका निघाल्याचं. जर कोणी विचारलं तर संडे कसा गेला, तो आज तर सगळे विचारणारे, आज तर सगळे मरलंच असन. आज अब्बा जितले नाही, खुश असन. अब्बा जीत गे ना आज, सेंचुरी मारली. सब विषय ऐकून घ्या आता काय काय झाले. तो टॉस झाली ठीक आहे. टॉस आपण इंडिया हारलो, जे की प्रथा आहे आपली. आणि एवढ्या ड्यूच्या याच्यात आपल्याला पहिले बॅटिंग करायला भेटले. ठीक आहे. नंतर प्लेइंग 11ची आपली सगळ्यांची एक करून डॅश डॅश एक करून आपली सगळ्यांची प्लेइंग 11ची बँड वाजून
प्लेइंग इलेव्हन जराशी ठीकठाकच आली ती. एक सेकंड. प्रसिद्ध कृष्णाला कोणाला नव्हता ठेवता, एवढी तर गॅरंटी होती. मग कोणाच नव्हता ठेवता. मी मी दाखवून देतो यार. मी किती प्लेइंग इलेव्हन म्हणून मला 1 2 3 4 5 5 प्लेइंग इलेव्हन म्हणून तुम्ही. प्रसिद्ध कृष्णा कोणच नव्हता ठेवता, कोणच नाही ठेवता. ओय थांब. हो सॉरी. जर दिसत असन हे तर इथं वाजून कृष्णा नाव आहे. कृष्णा 10व्या नंबरवर. हो ना ना, आपली ती तारीफ करायला पुरत नाही, पण प्लेइंग इलेव्हन ऐकून घ्या. रोहित शर्मा, जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, 5 नंबर वॉशिंग्टन सुंदर, 6 नंबर के एल राहुल, 7 नंबर जडेजा, 8 नंबर हर्षित राणा, 9 नंबर कुलदीप यादव, 10 नंबर हर्षदीप सिंग, 11 नंबर राणाजी. नाही 11 नंबर प्रसिद्ध कृष्णा. ते प्लेइंग इलेव्हन आली. प्लेइंग इलेव्हनचा झाला आता, जे काही होतं ते सोडून द्या विषय. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट जे कोणा ऑब्झर्व नाही केली तर मी सांगून देतो. जयस्वालचे मोठे रन येणार आहे. जयस्वाल एक तगडी पारी खेळून भाई, कारण की आज जयस्वाल ज्या याच्यात होता, फेजमध्ये होता, जयस्वाल जो मारून राहिला 2 चौके 1 छक्का जो पद्धतशीर मारला त्यानं, ओ हो, तो बॅटचा कट लागला नाही तर एवढा पद्धतशीर खेळ राहिला. जर जयस्वाल टिकला असता त्याला उधळून काढली असती यांची. मजाक नाही करू, खरं ल उधळून काढली असती यांची. विराट कोहली तर नंतर आला असता, जयस्वालला पहिले उधळून काढली असती यांची जर जयस्वाल टिकला असता तर. पण जयस्वालही खेळणार. 3 मॅच आहे, 1 मॅच झाली खराब, दुसऱ्या की तिसऱ्या मॅचमध्ये 1 जयस्वाल फोडणार आहे यांनी, एवढी गॅरंटी. ठीक आहे, ते झाली जयस्वालची गोष्ट. सेकंड नंबर रोहित शर्मा. भाई 1 नंबर खेळला. काय छक्के मारले, 2 बॅक टू बॅक छक्के मारले. काय मारले ते, एकदम सेम शॉट होते ते, सेम एकदम एक्झॅक्ट सेम. 5 चौके मारले, एकदम पद्धतशीर खेळला. काय टेन्शनचं काम नाही आहे. एकदम विंटेज जो पहिले होता, थोडासा वेळ घेते खेळते. ॲग्रेशनही सेम होतं, आज ॲग्रेशनही होतं. आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली जे पार्टनरशिप चालली त्यांची, ओ हो, जर ते पार्टनरशिप अजून 15 मिनिटं टिकली असती ना तर मग तर बर्बाद करून सोडलं असते त्यांनी. जर 15 मिनिटं टिकली असती तर, किंवा 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 15 मिनिटं, किंवा रोहित शर्मा आऊट नसता झाला तर, आऊट नसता झाला ते तर होणारच होतं कोणी ना कोणी आऊट, पण तो काही विषय नसते. पण जर 15 मिनिटं अजून पार्टनरशिप टिकली असती मग विराट कोहलीनं फोडून काढलं असतं भाई. मी मजाक नाही करू राहिलो, 150 प्लस स्कोर तर गॅरंटेड असता जर रोहित शर्मा 15 मिनिटं टिकला असता तर. आणखी एक ओव्हर काय माहीत किती मिनिटाची असते मला माहीत नाही एक्झॅक्टली, सध्या विसरलो मी, माहीत असं विसरलो. पण एक गोष्ट सांगतो, विराट कोहली आज ज्या वेजमध्ये होता, ज्या फॉर्ममध्ये होता, म्हणजे विराट कोहलीसाठी नवीन गोष्ट नाही आहे की बा हे करणं, सेंचुरी बनवणं. हे 82 टाइम पहिले गेलेला आहे, आता हे 83वी सेंचुरी आहे. तर हे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे विराट कोहलीसाठी. तर पण तरी आज जो विराट कोहली खवळेल होता, ज्या हिशोबाने आज तो मारू राहिला, तो पाहुणे राहिला समोर कोणा, तो मारू राहिला भाई. जे मारले ते ना, ओफ काय मारले भाई, भयंकर ताकद ताकद ना मारू राहिला तो. काहीच नाही बोलू राहिला समोर कोण आहे, स्पिनर आहे, हे आहे ते आहे, मार्को जेन्सन आहे. मार्को जेन्सन त्याच्या तोंडासमोर उभा करून त्याला घंटा फरक नाही पडला, त्याच्या तोंडावर छक्का मारला त्यानं. विराट कोहली आज लय खतरनाक खेळला. रोहित शर्मा 1 नंबर खेळला भाई, काही विषय नाही. रोहित शर्मा मारून टाका सेंचुरी, टेन्शन नका घेऊ. रोहित शर्माचे मोठे रन येऊ राहिले, येणारच. पण जयस्वाल नका विसरू, जयस्वाल मोठा खेळणार म्हणजे खेळणार. ऋतुराज गायकवाड खराब झाला भाई, आउट झाला. ब्रेव्हिसने कॅच लय बढिया कॅच पकडली ती, एकदम खतरनाक. म्हणजे तो असा लपेटून गेला बॉलने, कॅचला खतरनाक होती ते. याच्यात त्याची काही चुकी नव्हती, पण चुकी खरं तर म्हटलं जाते बॅट्समॅनची की बा मग तू असा कोण खेळला. ठीक आहे, इट्स ओके, पण जाऊ दे, नेक्स्ट मॅचमध्ये काढून घेतो बाहेर. नाही इमानदारीने काढून घेतो पाहिजे भाई, आपल्याला रन पाहिजे, असं नाही की बा तू नुक काढू.
ऋतुराज गायकवाड भाई रन पाहिजे तुमच्याकडून. नेक्स्ट मॅचमध्ये काढून घेता तुम्ही, तुमचा कोटा पुरा करून घेता या मॅचचा. वॉशिंग्टन सुंदर, हे 2 विकेटा जर लवकर नसत्या पडल्या तर कमीत कमी 370 प्लस रन होते इंडियाचे. 370 प्लस रन जर हे 2 विकेटा लवकर नसत्या पडल्या, किंवा या दोघांना एवढे बॉल नसते खाल्ले. तर बघा, ऋतुराज गायकवाडनं 8 रन केले 14 बॉलमध्ये. वॉशिंग्टन सुंदरनं केले 13 रन 19 म्हणजे 19 बॉलमध्ये. बॉल खाल्ले भाई, मजा नाही, खरंच खाल्ले. तिथून के एल राहुल स्टार्टिंगला भयंकर स्लो खेळला. भयंकर म्हणजे की त्याची लिमिट नाही, की 27 बॉलमध्ये 17-18 काहीतरी रन होते, असे होते 15-17 रन. ते एवढ्या हिशोबानं स्लो खेळले के एल राहुल. जर इथं साऊथ आफ्रिकाचा तो कॉर्बिन बोश खेळू राहिला, मार्को जेन्सन खेळू राहिला, के एल राहुल त्याच्यावर स्किल्ड प्लेअर आहे, त्याच्यावर चांगला प्लेअर आहे, ते नाही खेळायला पाहिजे होतं. मी असं नाही म्हणत की बा 30 वर 70 बनव, पण 30 वर कमीत कमी 50-60 200 नाही. के एल राहुल भाई कमीत कमी 100चा स्ट्राईक रेट तर मेंटेन ठेवते ना. त्याने ते केलं, पण तो अजून उधळू शकला असता. स्टार्टिंगला स्लो खेळला के एल राहुल. जितलं म्हणा आता हे कोणी बोलणार नाही, पण सांगू राहिलो की बा के एल राहुल स्लो खेळला. नंतर कव्हर केला त्याने. स्टार्टिंगला जरा असं गरम केलं असतं तर मग मजा आली असती. के एल राहुलने काय केलं, विराट कोहली जास्त क्रीजवर ठेवलं. म्हणजे तो कसा मार बा, तू मार, मग तू गेल्यावर मग मी पाहतो काय विषय आहे. तर के एल राहुल जडेजा पद्धतशीर खेळले, मग के एल राहुल आउट झाला. आणि स्वतःला बिचारांशिवाय दिला, दुःखी होता के एल राहुल आउट झाला. निराश होऊन गेला, निराश नाही दुःखी होता बिचारा कॅप्टन. तो फिनिशिंग देऊ राहिला तगडीवाली. अजून पोहोचलो, अजून कमीत कमी 10 रन ॲड झाले असते याच्यात, पण 10 रन तर 5-8-10 रन तर ॲड झालेच असते, पण नाही होऊ शकले ते के एल राहुल आउट झाल्याच्या ना. त्यानंतर रवींद्र जडेजा, ठीक आहे, जडेजा 20 बॉलमध्ये 32 रन, 180चा स्ट्राईक रेट. थांब 160 आहे का, 160चा स्ट्राईक रेट आहे भाऊ. 2 चौके 1 छक्का, ताकदनं खेळला, 1 नंबर रवींद्र जडेजा भाई. काहीच नाही पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं तुमच्याकडून. त्यानंतर हर्षित राणा 2 बॉल 3 रन 150चा स्ट्राईक रेट. अर्शदीप सिंग 0 रन 1 बॉल, आल्या यॉर्कर पडला, विकेट पडली, ठीक आहे, जाऊ दे, काही विषय. कुलदीप यादव 1 बॉल 0 रन, काही ना. तर असं आपण पोहोचलो. आणि एक्स्ट्रा किती आहे, एक्स्ट्रा 23. मग भाई आपण त्याच्यात 23 एक्स्ट्रा आले याच्यात, ठीक आहे. मग प्रसिद्ध कृष्णाची बॅटिंग नाही पाहायला भेटले आपल्याला, जाऊ दे, काही एवढी इच्छाही नव्हती पाहायसारखी. माझं म्हणणं आहे कधी आली नाही तरी चालते, काही एवढा विषय नाही. मग त्याच्यानंतर झालं असं की साऊथ आफ्रिका आली बॅटिंगवर. एडन मार्ग्रम आणि रिकल्टन आउट केलं वेल इनले. उरिया बापरे बाप, म्हणजे असं म्हणतो तो की आपली बॉलिंग जराशी थोडीशी, मला बॉलिंगवर भरोसा होता, पण मग थोडं वाटत होतं की बा अर्शदीपवर जास्त लोड येणार याच्यावर. कारण की अर्शदीप याच्यावर फक्त एकच मेन बॉलर होता, आणि जिच्यावर सगळेजण रिलाय करू शकत होते की बा हा विकेट टेकर बॉलर आहे, हा तर कुठं ना कुठं. आणि कुलदीप होता, त्याचा काही विषय नाही. खरं इमानदारीनं मला हर्षित राणावर एवढा विशेष भरोसा नव्हता, पण त्याची मागची परफॉर्मन्स माहीत होती, मी सांगितली होती. हर्षित राणाच्या बद्दल मी मागं तारीफ केली आहे, मी त्याला ट्रोलही केलं आहे, सगळं केलं आहे, ठीक आहे. मला एवढा विशेष भरोसा नव्हता हर्षित राणावर. इन रिॲलिटी फॅक्ट एवढं चांगलं केलं, म्हणजे विकेट आता तो काढणार होता त्याचं तर माहित होतं, पण ते कधी काढणार ते माहित नव्हतं. विकेटा काढणार हर्षित राणा हे माहित होतं, पण कधी काढणार ते नव्हतं माहित. तो भाई हर्षित राणाला विकेट काढली, ते काढली दुसऱ्या ओव्हरमध्ये इंडियाच्या पहिल्या त्याच्या ओव्हरमध्ये.
आणि एकने काढली, एका ओव्हरमध्ये 2 विकेटा काढल्या. भाई मजा आली करू आलो. जे मजा आली, जे ॲग्रेशन होतं हर्षित राणा आमच्या सगळ्यात, आपल्या सगळ्यात पासारखं. बहुत बढिया, एक नंबर खेळला भाई तू, सगळ्या खतरनाक. की मजा आली भाऊ. आता नेक्स्ट टाइम वाट रहा की वाह हर्षित राणा, अब हर्षित राणा आएगा, अब देखेंगे मजा क्या होता है तो. ठीक आहे. तर हर्षित राणानं सगळ्यात पहिलं आउट केलं रिकल्टनले. मग त्याच्यानंतर आला क्विंटन डिकॉक. आणि हे मॅच चालणार होती माहिती आहे, 2-3 जणांच्या बेसिसवर चालणार होती. एडन मार्क्रम, डिकॉक, क्विंटन डिकॉक आणि हा जॉर्जी, सॉरी, या तिघा जणांच्या भरोशाने म्हणजे मॅच चालणार होती ठीकठाक. एडन मार्क्रमले तर थांबणं होतं म्हणजे होतं. आणि समजा हा क्विंटन डिकॉक, कारण की हेच त्यांचे एक्सपिरियन्स प्लेअर होते, त्यांच्याशी होते पण ठीकठाक. तर हा जो मार्को जेन्सन आला, ओरिय बाप, 40 बॉलमध्ये 70 रन मारून चालला गेला. त्यानं जे परेशान केलं, ओरे का मारवला तो, जे लंबे घुरू राहिला उरे बाप. मार्को जेन्सन सध्याला खतरनाक फॉर्म चालू आहे. त्यानं 2 विकेटा घेतल्या भाई, 70 रनही काढले, टेस्टमध्ये चांगलं केलं. तो सध्या गरम रक्त आहे, खवळेल रक्त आहे, तिला थंड करू आपण, काही विषय नाही आहे त्याचा. आउट तर सगळे होती. तर जेन्सननं मॅच केली ते भाई गरम. मार्को जेन्सन ज्या हिशोबाने खेळला ते तर त्यानं जराशी मॅच म्हणजे बनून, म्हणजे पूर्ण बाहेर नाही जाऊ दिलं, म्हणजे पूर्ण मॅच पण नाही आणलं, पण ती आग जिवंत ठेवली, ते मॅच एक ऑन ठेवली त्यांच्यासाठी. मग तिथून खेळू शकला असता एकच जण, तो डेव्हॉन ब्रेव्हिस. तो जर चालला असता तर आज मॅच खतम होती, म्हणजे खतम नव्हती पण मग काही वेगळं होऊ शकलं असतं जर ब्रेव्हिस चालला असता तर. ब्रेव्हिसला लवकर पकडलं, पण तिकडून तो कॉर्विन बोश, तो तर नॉट आउट नाही, शेवटची विकेट त्याची पडली. प्रसिद्ध कृष्णाला विकेट घेतली भाई, माहोल विकेट घेतली ते. तर आजचा खेळा असा झाला. ठीक आहे, आपण आपल्या स्कोअर कार्डवर आलो आणि आपले बॉलर पाहून घेऊ. ठीक आहे. हर्षदीप सिंग 10 ओव्हर 1 मेडिन 64 रन 2 विकेट आणि 6ची इकॉनॉमी, बढिया. हर्षित राणा 10 ओव्हर 65 रन 3 विकेट 6ची इकॉनॉमी, भाई साहब बढिया. वॉशिंग्टन सुंदर 3 ओव्हर 18 रन 0 विकेट 6ची इकॉनॉमी, बढिया. काय म्हणणार, सारखीच इकॉनॉमी आहे. प्रसिद्ध कृष्णा 7.2 ओव्हर 1 मेडिन आहे, 48 रन आहे, 1 विकेट आहे आणि 6ची इकॉनॉमी आहे. भाई ते विकेट जी प्रसिद्ध कृष्णाने घेतली ते एवढा परफेक्ट टाइम, म्हणजे एवढी खतरनाक शेवटची ओव्हर होती ते. 17, हा शेवटच्या ओव्हरमध्ये 17-18 रन पाहिजे होते, तर त्या ओव्हरची विकेट आहे ते. एवढी खतरनाक टाइमवर विकेट घेतली म्हणजे बा, हात जोडले तुमच्या समोर भाई, एक नंबर खेळला कुलदीप यादव. 10 ओव्हर 4 विकेटा 68 रन 6ची इकॉनॉमी. हर्षित राणाने एवढं आज हे करू राहिले, चिअर करू राहिले लोक की कुलदीप यादवला विसरून राहिले. नाही भाई, कुलदीप यादव चांगला खेळला भाई. कुलदीप यादवने 4 विकेटा घेतल्या, त्यांनी एका ओव्हरमध्ये 2 विकेटा घेतल्या. कुलदीप यादव नाही विसरायचा भाई, तो कसा आहे, खतरनाक माणूस आहे कुलदीप यादव. तो पाटणी समोर कोण आहे, तो आउट करून टाकते डायरेक्ट. तर कुलदीप यादवनं तर गरम करून टाकलं होतं काम सगळं. मग त्यानंतर आहे जडेजा 9 ओव्हर 66 रन 7ची इकॉनॉमी 0 विकेट. ना भेटून जाईन, एवढा काही विषय नाही. आणि के एल राहुलच्या कॅप्टन्सीमध्ये हर्षित राणा
जे ट्रेंड बोल्ड बनला, हर्षित ट्रेंड बोल्ड, राणा दी ट्रेंड बोल्ड, राणा स्टेन किंवा काय ठेवायचं आहे ठेवून द्या, पण नाव ठेवून द्या. आज एक सर व्यू रिचर्ड सिराज जे झालाय, त्याच्यानंतर हर्षित राणाचं एक नाव तर बनतं भाऊ. के एल राहुलच्या कॅप्टन्सी मध्ये हर्षित राणा पागल होऊन झाले. तो घेते विकेट आळ्या तेळ्या. हे गोष्ट विसरायसारखी नाहीये. तर हर्षित राणाचं नाव काही ना काही चांगलं ठेवाच लागल. ठीक आहे, नाही मजाक नाही, सिरियसली लय चांगला खेळला हर्षित राणा. नंतर जराशी सुताई झाली, ते काही नाही, ते चालत राहते. ठीकठाक पडले भाऊले, पण बहुत बढिया, एक नंबर खेळला भाई. आज चांगला खेळला की नाही. ह्याच्यानंतरच्या मॅचमध्ये आणखीन चांगला खेळायचो, आणखीन विकेट घ्यायचो, रन कमी द्यायचो, 1-2 मिनिट टाकून द्यायचो, आणखीन विकेट घ्यायचो. भाई साहब बहुत बढिया. या सिरीज नंतर हर्षित राणा फिक्स झाला पाहिजे. तो आहे याचं आपल्याला श्युअरिटी म्हणजे सेफ्ट वाटलं पाहिजे की बा हर्षित राणा आहे, हा विकेट आणून देईल. तर यावेळेस असं खेळायचं आहे आपल्याला. ठीक आहे, माझं असं नाही म्हणणं, मी आताही नाही विसरलो की बा शमी बाकी आहे, शमी पण डिझर्विंग प्लेयर आहे. मी याची तारीफ केली हर्षित राणाची, जो की तो चांगला खेळला, मी तारीफ करणार, कॉमन गोष्ट आहे. चांगलं कोणी खेळलं तर कोणी तारीफ करते. राहिला गोष्ट मोहम्मद शमीचा, शमी असता मोहम्मद शमी आणखीन चांगला झालं असतो. शमी तर शमीला तर कारण शमीवर आपण काय बोलू शकतो भाई, त्यानं दाखवून दिलंय की तो काय आहे, तो त्याच्यावर काही बोलू नाही शकत आपण. ठीक, आली गोष्ट हर्षित राणाची की नाही, हर्षित राणाची चांगली गोष्ट आहे भाई, बहुत बढिया. जे आहे जसं त्याच्यावर आणखीन बेटर करायचा प्रयत्न करतो, आणि तू करशील. बढिया बढिया. तो असा झाला मॅचचा खेळ, मजा आली. आणि ओडीआयची मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत थोडी कमी जात असते, आज ती होऊन गेलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच चालली गेली, आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत माहित नव्हतं की कोण जिंकणार आहे. माहित होतं, मजा आ गया देख. एवढा वेळ नंतर मॅच पाहिली, माहोल जे पाहतो सगळं वाहून गेलं. पण भाई आता हे सांगतो, आपण 25 रन 30 रन एक्स्ट्रा काढू शकलो असतो. 30 रन तर कुठंच नाही गेली, इमानदारीने 30 रन तर खायचीच शकलो असतो कुठून ना कुठून. जर केएल राहुल थोडा स्लो नसता खेळला, म्हणजे केएल राहुल स्लो नसता खेळला, जर ऋतुराज गायकवाड आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या विकेटा लवकर नसत्या पडल्या, तर हा स्कोर 50 ना 60 70 80 275 278 पर्यंत स्कोर केला असता. आणि ड्यू होता हे सगळ्यांना माहीत होतं, आणि त्या हिशोबानंच आपण एवढा स्कोर केला. जर ड्यू असल्याच्यानं आपल्याला स्कोर रन पाहिजे होते भाई, आणि ते पोचले तिथपर्यंत. पाहून घ्या, 300 नाही 332 पर्यंत पोचली ती. ड्यू सगळ्यात खतरनाक मॅटर करते. आता याच्यानंतर कुठं आहे, जयपूर रायपूर कुठं नाही, कामेत कुठं आहे मॅच, मी नेक्स्ट पाहून सांगाल. तर ड्यूच्या ना भाऊ, ड्यू लय इम्पॉर्टंट फॅक्टर पडला. कोई ना फक्त आता प्लेइंग 11 सेम ठेवणार आहे की नाही ठेवणार आहे ते नाही माहीत. फक्त आता कॅप्टन नाही कोच, सॉरी कॅप्टन तर आपला खिलाडी आहे, तो काही विषय. पण जे मजा आली आज किंवा विराट कोहलीने जे सांगायचं ते सांगून दिलं बॅटिंगनं, नाही ते केलं त्यानं सेलिब्रेशन खतरनाक. रोहित शर्माचे रिॲक्शन खतरनाक होते त्याच्यावर, म्हणजे तो जे बोलला रोहित शर्मा, ते तर यार ते माहीत आहे काय बोलला, कोणाला बोलला सांगू नाही शकल. आणि मग विराट कोहली आऊट झाल्यावर ड्रेसिंग मध्ये गेले, तर रोहित शर्मा आलता पाठ गेट असं नाही, कोच यायला ते कोचनं हवं वगैरे केलं. हे थोडीशी
जाऊ दे, सगळं ठीकठाक आहे, चांगलं आहे. मजा आली मॅच पाहून. अशी मॅच झाली. हा केला झाला आता. इथं हा व्हिडिओ एंड करतो आणि थोडंसं लाईक सबस्क्राईब जमलं तर करून घ्या. करून घ्या यार, करून घ्या प्लीज, करून घ्या. आणखी एक व्हिडिओ काढाल मॅचवर. थँक्यू, बाय बाय.